देशभरातून E20 पेट्रोलवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येतेय। E20 सोबतच E10 पेट्रोलही मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार आणि ऑइल कंपन्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। E20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचं मायलेज घटल्याच्या तक्रारीनंतर या हालचाली सुरू झाल्यात। सरकार E20 पेट्रोल पुन्हा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे। ऑइल कंपन्यांशी या संदर्भात चर्चा सुरू आहे। अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसला तरी कोट्यवधी वाहनधारकांना लवकरच पेट्रोल निवडीचा पर्याय मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी एका लेखामध्ये E10 पेट्रोल पुन्हा उपलब्ध करून देण्याची शिफारस केलेली होती। जुन्या वाहनांचं नुकसान टाळण्यासाठी E10 आणि E20 दोन्ही इंधनं एकत्र विकली जावीत असा सल्ला त्यांनी दिलेला होता। अजय धनजे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, असंख्य वाहनधारकांसाठी ही एक दिलासादायक बातमी म्हणायला हवी। कशा पद्धतीने या सगळ्या संदर्भात सरकारी पातळीवरती हालचाली सुरू आहेत? E10 पेट्रोल खरंच वाहनधारकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता कितपत आहे? सध्या प्रज्ञा, काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी एक शिफारस केली होती की E20 ऐवजी E10चा सुद्धा पर्याय ग्राहकांना असला पाहिजे। कारण 2023च्या पूर्वी ज्या गाड्या बनलेल्या आहेत, जवळपास 12 कोटी गाड्या आहेत देशभरामध्ये, त्या E10 पेट्रोलसाठीच पूरक बनलेल्या आहेत आणि अशा गाड्यांमध्ये मायलेज आणि इंजिनशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स येत आहेत आणि अशामध्ये या ग्राहकांसाठी सुद्धा ज्यांच्या गाड्या इथून 15 वर्ष चालणार आहेत रोडवर, त्यांच्यासाठी E10चा पर्याय उपलब्ध करून द्यावा। आता हीच जी शिफारस आहे ती खरं तर कुठंतर केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा होत आहे। केंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्या ज्या आहेत, ऑइल इंडस्ट्री, यांच्यामध्ये सध्या इनिशियल पातळीवर म्हणजे सुरुवातीच्या पातळीवर चर्चा सुरू आहे की आपण E10चा पर्याय परत उपलब्ध करून देऊ शकतो का। कारण हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे E10 साठी ते पूर्ण बदलावं लागेल आणि त्या सगळ्या गोष्टी परत आणाव्या लागतील। त्यासाठी पुढे काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल। मात्र सध्या तरी जे E20 मुळे ज्या मायलेजच्या इश्यू आहेत किंवा इंजिनचा प्रॉब्लेम आहे, यामुळे जे केंद्रावर किंवा पेट्रोलियम मिनिस्ट्रीवर ज्या टीका होत आहे त्यावर कुठंतर पर्याय काढला जाऊ शकतो का आणि E10 परत येऊ शकते का, हे आपल्याला आगामी काळात पाहावं लागेल। प्रज्ञा, अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।